नमस्कार मित्रांनो, आज आपला पेपर 1 मधला टॉपिक नंबर 14 सुरू आहे। तुमचं पुन्हा एकदा स्वागत। कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता सरळ सिलेबस, त्यानंतर आजपर्यंत आलेले PYQ विचारलेले प्रश्न UPSCने, त्यानंतर त्याची सोर्सेस आणि त्यानंतर कंटेंट व आन्सर। तर आजचा आपला टॉपिक आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे। आजपर्यंत जे काही आपण शिकून गेलो त्याचंच रिव्हिजन एक प्रकारचं या ठिकाणी आहे। भारतातील सांस्कृतिक परंपरा 750 ते 1200च्या दरम्यान। त्यानंतर मग यामध्ये काय काय आहे तर सांस्कृतिक परंपरेमध्ये तत्त्वज्ञान, धर्म, कला व साहित्य आणि वास्तुशास्त्र हे 4 घटक सांस्कृतिक परंपरेमध्ये आहे। आपल्याला जर सिलेबसमध्ये यांनी सांस्कृतिक या घटकाखाली 4 टॉपिक जर दिले आहे, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस प्रश्न विचारेल की भारतीय कालखंडातील इसवी सन 750 ते 1200च्या दरम्यान सांस्कृतिक परंपरेबद्दल माहिती द्या, तर त्यामध्ये तत्त्वज्ञान आलं पाहिजे, धर्म आलं पाहिजे, साहित्य, कला व वास्तुशास्त्र आलं पाहिजे। तर यानंतर तत्त्वज्ञानामध्ये शंकराचार्य आणि त्यांचं वेदांत, रामानुजन आणि त्यांचा विशिष्ट अद्वैतवाद, मध्वाचार्य आणि ब्रह्ममीमांसा हे 3 घटक दिलेले आहेत। पण सर्वात जास्त प्रश्न शंकराचार्य आणि वेदांत यांच्यावर विचारलेला आहे। आता मी जवळजवळ 20 वर्षातले प्रश्न पाहिले, तर ब्रह्ममीमांसा आणि विशिष्ट अद्वैतवाद याच्यावर प्रश्न दिसला नाही। विशिष्ट अद्वैतवादवर GS मध्ये विचारला गेलेला आहे, पण शंकराचार्य आणि वेदांतवर वारंवार प्रश्न आलेले आहे। त्यानंतर धर्माचं स्वरूप कसं होतं, वैशिष्ट्य कसं होतं, तमिळ भक्तीचा पंथ आणि भक्तिपंथाची वाढ। आता भक्तिपंथाची वाढ म्हटल्यानंतर तमिळ भक्तीचा उदयाच्या बाबत आपण दक्षिण भारताशी संबंधित चर्चा घ्यायची आहे। पण भक्तिपंथाची वाढ म्हटलं तर दक्षिण भारतातून उत्तर भारतात ज्या पंथाची सरमिसळ झाली, त्यानंतर 13व्या शतकात कशा पद्धतीनं भक्तीची वाढ आणि विस्तार झाली, हा टॉपिक आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे। त्यानंतर इस्लामचं भारतामध्ये आगमन आणि त्यानंतर झालेला सुफीवादाचा विकास। पुढचं आहे साहित्यामध्ये 750 ते 1200 इसवी सनाच्या दरम्यान संस्कृत साहित्य कोणतं निर्माण झालं, तमिळ साहित्याची वाढ कशी झाली, नव्याने विकसित होणाऱ्या भाषा कोणत्या होत्या, प्रादेशिक भाषा या काळात ऑब्वियस भक्ती परंपरेमुळे डेव्हलप झाल्या होत्या। त्यानंतर राजतरंगिणी आणि अल्बेरुनीचा भारत, यावर तर इतके प्रश्न आलेले आहेत दोन्ही घटकावर भरपूर वेळा। याआधी आपण अल्बेरुनीचा भारत हा रिसोर्सेसमध्ये एकदा बघितलेला आहे, त्यांची वर्णनं बघितली आहे, कुठून आले होते अल्बेरुनी, त्यांचे पुस्तक, त्यांनी केलेलं वर्णन बघितलं आहे। यावेळी त्यापेक्षा थोडं जास्त डिटेल बघूया। त्यानंतर कला व वास्तुशास्त्र, यामध्ये मंदिर वास्तुकला 750 ते 1200च्या दरम्यान साहजिक आहे, जे नागर शैली, वेसर शैली आणि द्रविड शैली ह्या शैली यांच्यामध्ये आहे। त्यानंतर शिल्पकला व चित्रकला, इतका अतिशय वास्ट सिलेबस या टॉपिक क्रमांक 14 मध्ये दिलेला आहे। कारण हा जो प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत, प्राचीन भारत आपला संपला 12 टॉपिकपर्यंत, 13-14 आता आपण मध्ययुगामध्ये हळूहळू प्रवेश करतो। तर या मध्ययुगाच्या काठावर, मध्ययुगाच्या एंट्रीवर कोणत्या प्रकारचं संस्कृती होती ते या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे। आलेले प्रश्न कोणकोणते आहे यावर आता ते बघूया आपण। सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी विचारलेलं आहे जे सुफीवाद आहे, 2021 मध्ये अलीकडे झालेला प्रश्न आहे। यामधला चिश्ती आणि सुहरावर्दी या पंथाचा सरकारप्रती काय दृष्टिकोन होता हे विचारलेलं आहे, आणि हे डिस्कस करा म्हटलेलं, म्हणजे वेगवेगळे दृष्टिकोन द्यायचे सरकारबद्दल त्यांचे असलेले, आणि शेवटी आपलं मत द्यायचं आहे। त्यानंतर मध्ययुगीन भारतामध्ये प्रादेशिक भाषेतील साहित्य कसं डेव्हलप झालेलं आहे आणि प्रादेशिक भाषेशी याचा काय संबंध होता ते द्यायचं आहे। शंकराचार्य, त्याचं वेदांत आणि त्या वेदांतामुळे धार्मिक विचारात झालेली क्रांती कशी घडली हे आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे। पुढचा आहे उत्पन्न द्रविडे भक्ती कर्नाटे वृद्धी हिमागता स्थित किंचिती महाराष्ट्रे गुर्जरे जिमातम गाता। पद्मपुराणातलं विधान विचारलेलं आहे। द्रविड देशातील भक्तीचा उदय, त्याच्याबाबत लेखाजोखा आपल्याला या ठिकाणी द्यायचा होता। 2017 आणि 2012 मध्ये दोनदा प्रश्न विचारला। कल्लंच्या राजतरंगीमध्ये काश्मीरचा राजकीय इतिहास सांगितलेला आहे, तर तो विश्वासार्ह स्रोत मानता येईल का, इव्हॅल्युएट आहे का हा विश्वासार्ह स्रोत, असेल तर कसा आहे हे आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे। त्यानंतर जैनांची चित्रकला चौर पंचाशिका विचारलेला आहे, हे आपण जैनामध्ये एकदा जैन चित्रकलेमध्ये बघितलेलं आहे। चौर पंचाशिका पोथी स्वरूपाचे पूर्वरूप आहे का हे सांगायचं आहे आपल्याला।
11व्या आणि 12व्या शतकात सांस्कृतिक प्रगती कशी झाली ते पुन्हा याच्यामध्ये आपल्याला आता जे आपण बघितलं धर्म, साहित्य, तत्त्वज्ञान, कला व स्थापत्य हे 4 घटक या ठिकाणी आपले आलं पाहिजे. पुन्हा इथं डिस्कस आहे वेगवेगळे दृष्टिकोन आणि मतांतरे व शेवटी आपलं मत. त्यानंतर दक्षिण भारतातील जी मंदिरे आहेत ती वित्तीय संस्था आहे. सामाजिक संस्थेवर सुद्धा त्यांचा परिणाम झालेला आहे. तरी ह्या विधानाला आपल्याला क्रिटिकली एक्झामिन करायचं आहे. दक्षिण भारतातील जी मंदिरं आहे ती वित्तीय संस्था म्हणून मध्ययुगात सामाजिक संस्थेवर परिणाम करतात. त्यानंतर पुढचा आहे शंकराचार्याचा जो अद्वैत सिद्धांत आहे हे भक्तिवादाचं मूळ कापतो. यावर तुम्ही सहमत आहे का? शंकराचार्याच्या अद्वैत सिद्धांतानं भक्तीवर काय परिणाम झाला आणि त्यामुळे भक्तीचे मूळ खरंच कापले जाते का? यावर तुम्ही सहमत आहे का? म्हणजे पुन्हा भक्ती शंकराचार्य आणि त्यांचा अद्वैत सिद्धांत विचारलेला आहे. पुन्हा या ठिकाणी 2014, 2016, 1998 अल्बेरुनीचा किताब अल हिंद यांच्याबाबत वर्णन विचारलेलं आहे. भारतीय विज्ञान संस्कृती याबद्दल त्यांनी काय वर्णन केलं आहे ते विचारलेलं आहे. आपण महाबलीपुरमचं मंदिर बघितलं होतं. मामल्लपुरम का प्रसिद्ध आहे तो प्रश्न आहे. पुन्हा आपण घेतलेला आहे एकदा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मामल्ल ही पदवी कोणत्या राजाने घेतली होती आपण शिकलो आहे. काश्मीरच्या मध्ययुगाच्या प्रारंभीची स्थापत्यकला याबद्दल माहिती द्यायची आहे. भक्तीच्या वैचारिक पायाच्या विकासात आचार्यांचं योगदान काय काय होतं ते द्यायचं आहे. पुन्हा भक्ती परंपरेवर प्रश्न आलेला आहे. मंदिरे शिक्षणाच्या प्रसारात उत्प्रेरक होती. पुन्हा मंदिराची भूमिका या ठिकाणी विचारलेली आहे. याबद्दल तुम्ही सहमत आहेत का? त्यानंतर कल्लंचे दृष्टिकोन कोणता होता इतिहास लेखनाबाबत? म्हणजे पहा आता 2 घटक जास्तीत जास्त रिपीट झालेले आहे. कल्लंची राजतरंगिणी आणि अल्बेरुनीचा किताब अल हिंद या 2 घटनेवर भयंकर प्रश्न आलेले आहेत, भरपूर आलेले आहेत. शंकराचार्याचा वेदांत म्हणजे या 14व्या टॉपिकमध्ये 3 घटकावर जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत. तमिळ भक्तिपंथाचे प्रकटीकरण काय आहे? 750 ते 1200च्या दरम्यान का वृद्धी झाली तमिळ भक्तिपंथाची ते विचारलेलं आहे. भारतीय संस्कृतीवर इस्लामचा झालेला प्रभाव तो सांगायचा आपल्याला. 750 ते 1200च्या दरम्यान दक्षिणेतील मंदिर स्थापित्य हे आर्थिक आणि राजकीय उद्देशाने प्रेरित होते. तुम्ही सहमत आहेत का? जर आपण आता वरचा सिलेबस जर पाहिला तर आपल्या काही गोष्टी लक्षात येईल. ते म्हणजे आपल्याला काय विचारलं? शंकराचार्य आणि त्यांचा वेदांत, त्यानंतर तमिळ भक्ती, त्यानंतर सुफी, त्यानंतर राजतरंगिणी, अल्बेरुनीचा भारत. म्हणजे पहा टॉपिक इतका मोठा आहे पण 5 ते 6 टॉपिक हे वारंवार विचारतात या घटकावरती. तर चला मग आता आपल्याला साहजिकच आहे आपण 2 सोर्सेस सिलेबसमध्येच दिलेला आहे, राजतरंगिणी आणि किताबुल हिंद. त्यानंतर तिसरा सोर्स आपल्याला तिसरा सोर्स त्यांनीच दिलेला आहे शंकराचार्य आणि त्यांनी लिहिलेले जे शंकर भाष्य आहे, उपनिषदावरचं भाष्य, ब्रह्मसूत्रावरचं भाष्य, गीतेवरचं भाष्य, हे सगळे आपले सोर्सेस आहे या पाठामध्ये. तर आता पहिला कंटेंट आपण पाहू तो म्हणजे शंकराचार्य. तर आपण जर भक्तीचं मूळ बघतो म्हटलं तर भक्तीचं मूळ अतिशय प्राचीन अशा साहित्यामध्ये जाते ज्याला आपण वैदिक साहित्य म्हणतो. पण तेव्हापासून मौर्य काळातला धर्म वेगळा, त्यानंतर गुप्त काळात आलो तो धर्म वेगळा, त्यानंतर वेगवेगळे विशिष्ट भौगोलिक प्रांतामध्ये प्रांतीय सरंजाम आले त्यांचे धर्म, त्यांच्या चालीरीती वेगळ्या, उत्तरेमध्ये जे राजपूत आले त्यांच्या धर्म परंपरा, त्यांच्या जे फिलॉसॉफी आहेत ते वेगळे, वायव्येकडील जे शक क्षत्र कुशाण आले त्यांच्या वेगळ्या. भारतामध्ये असे एक संमिश्र धर्मव्यवस्था त्या आधीच्या काळामध्ये तयार झाली होती. मग यावेळी काय झालं होतं की प्राचीन काळापासून बौद्ध आणि जैन या 2 धर्माचा प्रचंड मोठा प्रभाव धार्मिक संस्कृतीमध्ये दिसून येतो. या काळामध्ये शंकराचार्य यांचा दक्षिण भारतामध्ये उदय झाला. केरळमध्ये त्यांचा जन्म झाला होता 788 मध्ये आणि वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला होता आणि त्यांनी शैव मताचा आधार घेऊन अद्वैत तत्वज्ञान स्वीकारले. आता अद्वैत तत्वज्ञान म्हणजे काय? अद्वैत तत्वज्ञान म्हणजे द्वैत म्हणजे 2 नाही आहे, एकच आहे. म्हणजे जे शरीर किंवा जे ब्रह्म आहे, ब्रह्म हा एकच आहे, ब्रह्म हा अविभाज्य आहे आणि ज्याला आपण आत्मा म्हणतो हा वेगळा नसून त्या ब्रह्माचा एक अंश आहे. म्हणजे अद्वैत म्हणजे काय तर ब्रह्म आणि आत्मा
हे वेगळे नाही आहे, एकच आहे, असं तत्त्वज्ञान हे शंकराचार्यांनी सांगितलं. मग या तत्त्वज्ञानाचा त्यांनी प्रसार कसा केला, तर त्यांनी आत्ताच आपण म्हटलं की त्यांनी स्पेशल साहित्याऐवजी जे जुने साहित्य आहे त्या साहित्यावर भाष्य केलं. जसं उपनिषद आहे त्यावर भाष्य केलं, ब्रह्मसूत्र आहे त्यावर भाष्य केलं, गीता आहे त्यावर भाष्य लिहिलं, आणि यातून त्यांनी ब्रह्म ही संकल्पना स्पष्ट करून सांगितली. आत्मा हा ब्रह्माचा एक घटक आहे हे त्यातून त्यांनी सांगितलं. पुढे त्यांनी असं सांगितलं की हा जो ब्रह्म आहे, जो एक आहे, जो आत्मा त्याचा भाग आहे आणि आत्मा वेगळा नाही आहे, हा ब्रह्मा सगुण आहे, हा ब्रह्म सविशेष आहे, सच्चिदानंद आहे, म्हणून हे ब्रह्म अविनाशी आहे, याचा नाश कोणालाही करता येत नाही. मुळातच ब्रह्म व आत्मा एकच असल्याने त्याला समजायला आपल्याला कठीण जाते. कारण यासाठी आपल्याला ज्ञान प्राप्त करावं लागेल, ज्ञान घ्यावं लागेल, चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल. पण जर आपण आंतरिक अज्ञानी राहून जर या गोष्टी शिकतो म्हटलं तर आपल्याला ब्रह्म आणि आत्मा यात भेद करू आपण आणि त्यांना एक मानणार नाही. मग आपल्याला कर्म आणि उपासनामुळे ज्ञान प्राप्त करता येते, ज्यातून आपल्याला ब्रह्म आणि आत्मा वेगळे नाही, एकच आहे हे आपल्याला समजता येते. यासाठी काय करता येईल आपल्याला, तर बऱ्याचपैकी शंकराचार्यांनी महायान बौद्ध पंथातील काही तत्त्वज्ञान स्वीकारलेलं आहे. की जसं की त्यांनी सांगितलं की इच्छेचा त्याग करणे बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान आहे, मनावर नियंत्रण ठेवणे आणि जीव ब्रह्मलीन करणे, यातून आपल्याला मोक्षप्राप्ती होते. म्हणजे कर्म व उपासनेमुळे ज्ञानप्राप्तीची प्रेरणा मिळते. त्यासाठी मग आपण इच्छेचा त्याग करायचा, मनावर नियंत्रण ठेवायचं आणि आपला जीव, आपली आत्मा ब्रह्मलीन करायची, मोक्ष प्राप्त व्हायची. म्हणूनच आपला जो आत्मा आहे तो ब्रह्माचा एक अंश आहे, घटक आहे, ते वेगळे नाही आहे. आणि ब्रह्म व जीव एक असल्याने कृपा पात्र होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं आपल्याला कर्मकांड किंवा अवडंबर करण्याची गरज नाही आहे. मग हे जे तत्त्व होतं ब्रह्म, त्यांनी कर्मकांड करायची गरज नाही. यामुळे मग लोकांना सुद्धा जसं बौद्ध धर्म लोकप्रिय व्हायला लागला तसं शंकराचार्याचं अद्वैत तत्त्वज्ञानसुद्धा लोकांना आवडायला लागलं. कारण यामध्ये सुद्धा कर्मकांड करायची गरज नाही या प्रकारचं तत्त्व स्वीकारलेलं होतं, जे की वेदोत्तर काळामध्ये यज्ञबळी, पशुबळी अशा प्रकारचं अवडंबर कर्मकांड वाढल्याने सामान्य जनता त्रस्त झाली होती. त्यांना हे सगळं नको होतं. कारण पशुबळी, यज्ञबळी यामध्ये नुकसान होत होतं. गुरेढोरे ही मूळ संपत्ती होती पशुपालनाची, यांचा बळी मग त्या यज्ञात जात होता, त्यामुळे त्रस्त झाले होते लोक. अशा वेळी जो विनाशाकडे जाणारा किंवा ज्याचा प्रभाव कमी होत चालला होता असा वैदिक धर्माला एक संजीवनी देण्याचं काम शंकराचार्याचं अद्वैत तत्त्वज्ञानानं केलेलं आहे. मग शंकराचार्यामुळे झालेली धार्मिक क्रांती कशी होती किंवा जे अद्वैत तत्त्वज्ञान आहे याचे गुण काय किंवा याची जी प्रोज बाजू आहे, सकारात्मक बाजू, त्या सकारात्मक बाजूवर UPSCनं बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. तर शंकराचार्याचं जे धार्मिक तत्त्वज्ञान आहे ते भारतीय इतिहासातील ही एक युगांतकारी घटना आहे. कारण याआधी अशा प्रकारचं तत्त्वज्ञान वैदिक धर्मावर कोणी प्रत्यक्ष प्रचार केला नव्हता. बौद्ध धर्मामध्ये अशा प्रकारचा प्रचार करण्याची पद्धत होती. 8व्या शतकात हिंदू धर्माने आपलं उदार रूप गमावलं होतं. आत्ताच आपण यावर चर्चा केली की 8व्या शतकापर्यंत कर्मकांड, यज्ञयाग, पशुबळी भरपूर मोठ्या प्रमाणात होम हवन होऊन त्रस्त झाले होते लोकांना हे सगळं नको झालं होतं. मग यावेळी त्यामुळे जे वैदिक धर्म आहे, हिंदू धर्म आहे, यांनी आपलं उदार रूप गमावलं होतं. यातून कर्मकांडाचं रूपसुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचलं होतं. आणि यासोबत मग याला एक प्रतिसाद म्हणून उत्तर भारतात सिद्धपंथ, नाथपंथ यांचा प्रचार होत होता. जसं संत कबीर आहे, हे लोक अनिश्वरवादी प्रेरणा घेऊन किंवा अनिश्वरवादी संकल्पनेवर लोकांमध्ये प्रचार करत होते. आणि हाच तंत्रवादाचा प्रसार होय, ज्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं कर्मकांड करायची गरज नाही, रहस्यवादी किंवा स्वतः आत्मानुभूती घेऊन स्वतःच्या प्रेरणेने ईश्वराची पूजा करू शकतो, हा तांत्रिझम किंवा तंत्रवाद होय. मग या सगळ्या घटनेमुळे जो वैदिक पंथ आहे किंवा वैदिक धर्म आहे, जो कर्मकांडात बुडालेला होता, एका जागी तुंबलेला सारखा पाण्याप्रमाणे हिंदू धर्म गतिहीन आणि स्थिर झाला होता. यावेळी शंकराचार्याच्या अद्वैतानं हिंदू धर्माला एक संजीवनी देण्याचं काम केलं, पुनरुज्जीवन करण्याचं काम केलं. मग शंकराचार्यांनी सामान्य जनतेला जर हे इच्छा, कर्म, मोक्ष, ब्रह्म, आत्मा ह्या संकल्पना समजायला कठीण वाटत असेल
तर सिंपल गोष्ट, त्यांनी मूर्तीपूजा सामान्य लोकांनी करावी अशा प्रकारची एक साधी संकल्पना सांगितली. मूर्तीपूजा करा मन लावून, म्हणजे तुमचा आत्मा त्या ठिकाणी स्थिर होईल. मग यज्ञयाग करायची गरज नाही, कर्मकांड करायची गरज नाही, पशुबळीची गरज नाही, कारण ब्रह्म आणि आत्मा एकच आहे आणि त्याची साधना करून आपण मोक्षप्राप्ती करू शकतो. त्यामुळे कर्मकांड करण्याची गरज नाही. हे अनोखे असे तत्त्वज्ञान लोकांपर्यंत शंकराचार्य यांनी पोहोचवले होते, जे आधी हिंदू धर्मात कोणीच पोहोचवलं नव्हतं. म्हणून ही घटना एक युगांतकारी होती. याबरोबरच बौद्ध धर्मात जो मायावाद आहे, या मायावादाचा स्वीकार करून सामान्य जनतेला सोप्या हिंदू धर्माचा प्रचार करून दिला. मग हा मायावाद म्हणजे काय, तर बौद्ध धर्मामध्ये मायावादानुसार हे विश्व हे मिथ्य आहे, खोटं आहे, अस्तित्वहीन आहे आणि मोक्षप्राप्तीसाठी फक्त सत्याचं ज्ञान घ्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, हा जो बौद्ध धर्माचा मायावाद आहे, ज्यामध्ये हे जे विश्व आहे हे अस्तित्वहीन आहे, तुम्ही जास्त इच्छा करून स्वतःला दुःखी करून घेऊ नका, कारण हे विश्व मिथ्य आहे, खोटं आहे, अस्तित्वहीन आहे, सगळं नष्ट होणार आहे. आणि तुम्हाला जर खरोखर मोक्ष प्राप्त करायचं असेल सत्याच्या मागे लागा, सत्य ज्ञान घ्या. आणि हे तत्त्वज्ञान शंकराचार्य आणि बौद्ध धर्माकडून स्वीकारल्यामुळं यांचे टीकाकार, शंकराचार्याचे टीकाकार प्रच्छन्न बुद्धसुद्धा म्हणतात शंकराचार्यांना. देशाच्या भावनिक ऐक्यासाठी शंकराचार्यांनी भारतात 4 भौगोलिक मठाची स्थापना केली होती. कर्नाटकमध्ये शृंगेरी, गुजरातमध्ये द्वारका, ओडिशामध्ये पुरी, उत्तराखंडमध्ये बद्रिकाश्रम. 12 ज्योतिर्लिंगाची स्थापनासुद्धा केली होती, ज्या माध्यमातून हिंदू धर्म पुन्हा वैदिक धर्माकडे वळेल आणि भावनिक एक होऊन या देशासाठी एकात्मतेची भावना विकसित होईल. ज्याप्रमाणे बौद्ध धर्मामध्ये संघाची निर्मिती करून धर्माचा प्रसार केला जात होता, अगदी त्याचप्रमाणे शंकराचार्यांनी सुद्धा संन्यासी संघ स्थापन केला आणि हिंदू धर्माच्या प्रसाराचे कार्य सुरू केले होते. आणि ही प्रेरणा बौद्ध संघाकडून शंकराचार्यांनी घेतली होती. 19व्या शतकातील एक अभूतपूर्व घटना, ज्या घटनेनं पुन्हा शंकराचार्याच्या तत्त्वज्ञानाकडे या संपूर्ण जगाला पाहण्याचा संदेश दिला, ती म्हणजे 1893ला झालेली शिकागो येथील धर्मपरिषद. या धर्मपरिषदेमध्ये जे 19व्या शतकात आपलं प्रबोधनाचं आंदोलन चालू होतं, धर्मसुधारणेचं आंदोलन चालू होतं, या धर्मपरिषदेत अद्वैत सिद्धांताचे पुन्हा एकदा महत्त्व जगापुढे स्वामीजींनी मांडलं आणि शंकराचार्याचं अद्वैत तत्त्वज्ञान म्हणजे ब्रह्म आणि आत्मा एकच आहे, फक्त हे समजण्यासाठी आपल्याला ज्ञानप्राप्ती करण्याची गरज आहे असं म्हणलं. आणि ह्या तत्त्वज्ञानानं समाजाच्या प्रत्येक घटकावर मोठ्या प्रमाणात परिणाम केला. आता अद्वैत सिद्धांत हा भक्तीचे मूळ कापतो असा प्रश्न एकदा विचारलेला आहे. म्हणजे अद्वैत सिद्धांताचे काही दोष दिसते का, याचा काही परिणाम झाला का, की ज्यामुळे UPSCनं हा प्रश्न विचारला होता आपल्याला. तर आता प्रश्नाला आपण इंट्रो देतच असतो, इंट्रो, मेन बॉडी आणि कन्क्लुजन. तर ब्रह्म व आत्मा एकच आहे, तो अविभाज्य आहे आणि आत्मा हा ब्रह्माचा अंश आहे आणि हे तत्त्वज्ञान म्हणजेच अद्वैत आहे असे शंकराचार्यांनी जगापुढे मांडलं. हा आपला इंट्रो झाला. मग भक्तीचे मूळ तत्व म्हणजे भक्तिभावी प्रेमाने ईश्वर किंवा परमात्म्याला शरण जाणे, त्याची मनातून श्रद्धा ठेवणे. यात भक्त वेगळा दाखवलेला आहे, परमात्मा, आणि तो ईश्वराला किंवा परमात्म्याला शरण जातो ही संकल्पना वेगळी दाखवलेली आहे. म्हणजे हे या 2 घटकांच्या दरम्यान उपासना हे तत्व आहे, मध्यस्थी कोणीच नाही. अशा प्रकारचं भक्ती म्हणजे भक्तीची एक साधी संकल्पना आहे. म्हणजे एकीकडे भक्त, एकीकडे परमात्मा किंवा ईश्वर. पण अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये काय केलेलं आहे, परमात्मा म्हणजे ब्रह्म आणि आत्मा हे एकच मानलं आणि आत्मा हा ब्रह्माचा अंश मानला, यामध्ये मूलभूत फरक मानला नाही. मग हे जो गाभा घटक आहे भक्तीचा आणि अद्वैताचा, ह्या गाभा घटकाला कुठंतरी या ठिकाणी ठेच लागते. आपण थोडं मॅथमॅटिकल किंवा जिओमेट्रिकल, ज्याला वेन डायग्राम म्हणतो, त्या प्रकारात दाखवण्याचा प्रयत्न केला की ब्रह्माचा घटक हा आत्मा आहे. पण भक्ती परंपरेमध्ये अद्वैतमध्ये हे घडते. तर भक्ती परंपरेमध्ये आत्मा आणि परमात्मा, भक्त आणि परमात्मा हे दोघं, आत्मा हा परमात्म्याकडे भक्तिभावाने त्यांचे पूजन करतो, मनन चिंतन करतो. तर ही अशा प्रकारची संकल्पना आहे. म्हणजे जी फंडामेंटल जे आहे ते ह्या दोघांचं फंडामेंटल वेगवेगळं आहे. त्यानंतर शंकराचार्यांनी तत्त्वज्ञानात ज्ञानावर अधिक भर दिलेला आहे. आत्ताच आपण म्हटलं की जे मोक्षप्राप्ती आहे, ज्ञान, आत्मा आणि ब्रह्म एकच आहे हे समजण्यासाठी ज्ञान प्राप्त करावं लागेल.
मग ज्ञान प्राप्त करणं हे कोणाचं काम आहे? तर बुद्धिजीवी वर्गाचं, विद्वान वर्गाचं. आणि बुद्धिजीवी आणि विद्वान वर्ग हा सामान्य जनतेमध्ये असेल का, हाही प्रश्न आहे. तसेच भक्ती आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात कनिष्ठ वर्गातीलच संत होते. मग यावेळी या सर्वांनी विद्वान व बुद्धिजीवी वर्गांना जर ज्ञान प्राप्त करण्यासाठी सोयीचं होत असेल तर यांच्यासाठी हे कठीण जात असेल. त्यामुळे मग अशा बाबीवरून अद्वैत तत्त्वज्ञान आणि भक्ती तत्त्वज्ञानात थोडासा फरक जाणवतो असं वाटते. पण मात्र या पुढील काळात जे भक्ती आंदोलन घडलं, जसं की नंतर 11व्या शतकात रामानुजाचार्य येतात, पुढंच घेणार आहोत आपण, हे याच ठिकाणी आहे. या रामानुजाचार्यांनी हा जो फरक होता, आत्मा आणि ब्रह्म एकच आहे म्हटलं, पण भक्तीमध्ये हे या प्रकारचं होतं, तर हा फरक रामानुजाचार्यांनी केला आणि भक्तीप्रमाणे त्याला बनवण्याचा प्रयत्न केला. यातून मग जो भक्ती संप्रदाय होता तो अद्वैत तत्त्वज्ञानाकडे वळला. म्हणजे थोडक्यात असं म्हणू शकतो की शंकराचार्यांनी सांगितलेला जो अद्वैत तत्त्वज्ञान आहे यामध्ये जरी भक्तीच्या मूळ ढाच्यामध्ये फरक असला तरीही येणाऱ्या काळात जे भक्ती आंदोलनात घडलं त्याचा पाया शंकराचार्याच्या तत्त्वज्ञानामुळे घातल्या गेलेला आहे, हे आपल्याला नक्की या ठिकाणी स्वीकारावं लागते. त्यानंतर रामानुजाचार्य 11व्या शतकामधले, यांचं काय काम होतं? आता मी लक्षात ठेवण्यासाठी रामानुजाचार्याचं विशिष्टाद्वैतवाद, तर मग मी रामानुजाचार्य आणि विशिष्टाद्वैतचं व्ही असं रावी लक्षात ठेवलेलं आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही पहा. तर रावी रामानुजाचार्याचं विशिष्टाद्वैतवाद. मग रामानुजाचार्यांनी शंकराचार्याचा जो अद्वैतवाद आहे यामध्ये थोडाफार फेरबदल केला, ज्याला आपण त्यात हस्तक्षेप केला त्या तत्त्वज्ञानामध्ये, आणि त्यामध्ये वैयक्तिक भक्तिभावाचं तत्त्व जोडलं. आणि वैयक्तिक भक्तिभाव त्यात जोडल्या गेल्यामुळे एक सुंदर समन्वय स्थापित झाला ब्रह्म आणि आत्म्यामध्ये, परमात्मा आणि आत्म्यामध्ये, ईश्वर आणि भक्तामध्ये एक समन्वय स्थापित केला. हे दोन घटक वेगवेगळ्या, त्यामुळे जे रामानुजाचार्याने विशिष्ट अद्वैतवाद मांडला, हा रामानुजाचार्याचा विशिष्ट अद्वैतवाद शंकराचार्यचं अद्वैत आणि भक्ती परंपरेचं जे मूळ तत्व आहे याच्यामध्ये सेतूप्रमाणे कार्य केलं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, हे वरील कॅल्क्युलेशन थोडंसं लक्षात घ्या, तुमच्या लक्षात नक्की येईल. अद्वैत यांनी शंकराचार्यांनी ब्रह्माचा घटक आत्मा मांडला, पण भक्ती परंपरेत भक्त आणि ईश्वर, हे भक्त या ईश्वराची प्रार्थना करतो अशा प्रकारची संकल्पना होती. तर या जे व्हेन डायग्राम आहे यामध्ये थोडासा रामानुजाचार्यांनी विशिष्ट अद्वैतवादमध्ये बदल केला आणि ते भक्ती जे तत्त्वज्ञान होते याप्रमाणे साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भक्तीमधील जे संत आहेत ते सुद्धा आता अद्वैतवादाकडे वळू लागले. मग ब्रह्म आणि आत्मा एकाच तत्वापासून तयार झालेले असले तरी या दोघात हे दोघं मुळात एक नाही आहे. आता विशिष्ट अद्वैतवादमध्ये पहा, या ठिकाणी यांनी सांगितलं की हे एक नाही आहे. अद्वैतमध्ये एक म्हटलं होतं, पण विशिष्ट अद्वैत हे एक नाही आहे. ब्रह्म हा असीम आहे, अमर्याद आहे, त्याला मर्यादा कुठलीच नाही, तर आत्मा हा मर्यादित आहे. म्हणजे आता हे सिंपल आहे, सिंपल केलं सामान्य लोकांसाठी, सामान्य संतांसाठी, भक्ती परंपरेसाठी, की ब्रह्म अमर्याद आहे, त्याला तो कधी नष्ट होणार नाही. आत्मा मात्र मर्यादित आहे, तो नष्ट होणार आहे. म्हणजेच पुन्हा भक्त आला आणि ईश्वर आला. म्हणजे आता हे जे भक्ती पंथ होतं त्यांच्या साच्यात बसण्यासारखं हे तत्त्वज्ञान झालं. मोक्षप्राप्तीसाठी काय करायचं? शंकराचार्यानं सांगितलं होतं ज्ञान प्राप्त करायचं. रामानुजाचार्यांनी सुद्धा सांगितलं का ज्ञान प्राप्त करावं लागेल बा, तरच तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. पण आता यावेळी ईश्वराची कृपासुद्धा आवश्यक घटक मानला. म्हणजे पुन्हा हे भक्ती परंपरेचं जे साधारण जो ढाचा होता त्याप्रमाणे आहे. म्हणजे रामानुजाचार्यांनी थोडक्यात भक्ती परंपरेच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे अद्वैत तत्त्वज्ञान, विशिष्ट अद्वैत हे नाव देऊन त्या ठिकाणी मोल्ड केलं. तर शंकराचार्याच्या मते आत्मा ब्रह्मात विलीन होतो असं त्यांनी म्हटलं आहे. अद्वैतमध्ये आत्मा हा ब्रह्माचा भागच आहे. पण रामानुजाचार्यांनी काय म्हटलं की आत्मा हा ब्रह्मामध्ये विलीन होत नाही, तर त्याच्या निकट जाऊन पोहोचतो. कारण हे दोघे वेगळेच आहे असंच रामानुजाचार्यांनी म्हटलं. मग त्याच्यात विलीन व्हायचा प्रश्नच येत नाही. त्यामध्ये जर विलीन होण्याचा प्रश्न येत नाही तर मग हा आत्मा कुठं जातो? तर ब्रह्माच्या निकट जातो, ब्रह्माच्या जवळ जातो. तर अशा प्रकारे रामानुजाचार्याच्या विशिष्ट अद्वैतवादामुळे भक्तिपंथ आणि अद्वैतवादाची तत्वे यांच्यामध्ये सेतूचं कार्य केलं. तर मला आशा आहे तुम्हाला हा घटक नक्की आवडत असेल. तुम्ही जर इतकं मन लावून पाहत असेल तर तुम्हाला नक्की चांगले मार्क मिळणार. पुढचा आहे माधवाचार्य आणि ब्रह्ममीमांसा. 13व्या शतकात कर्नाटकमध्ये या माधवाचार्य यांचा आता जन्म झाला होता. तर लक्षात घ्या, आपण
8व्या शतकामध्ये बघितलं होतं शंकराचार्य, 11व्या शतकामध्ये बघितलं होतं कोण होतं, त्यानंतर आता 13व्या शतकामध्ये म्हणजे शंकराचार्य, रामानुजाचार्य, माधवाचार्य हे 3 आत्तापर्यंत बघितलेले आहे. हे 3च सिलेबसमध्ये आहे. शंकराचार्याचं अद्वैत बघितलं, रामानुजाचार्याचं विशिष्ट अद्वैत बघितलं. आता या दोघांचंही खंडन केलं माधवाचार्यांनी. हे जे आधी होऊन गेले या दोघांचंही खंडन केलं. तुमचा अद्वैत नको, तुमचा विशिष्ट अद्वैतही नको, फक्त द्वैत पाहिजे आम्हाला. आता द्वैत म्हणजे काय? आता द्वैत म्हणजे 2 सरळ सरळ म्हणजे ब्रह्म आणि आत्मा. जसं अद्वैतमध्ये ब्रह्म आणि आत्मा एक आहे, आत्मा ब्रह्माचा घटक म्हटलं होतं. विशिष्टमध्ये ब्रह्म आणि आत्मा जरी एकाच घटकापासून बनले असेल तरी दोघात फरक आहे असं म्हटलं होतं. यांनी सरळ सरळ वेगळेच आहे असं म्हणून टाकलं. म्हणजे हे एक आहे म्हटलं होतं आणि दुसऱ्यांदा म्हटलं होतं की जरी एक असलं तरी हे एक जरी असलं तरी काही ना काही या दोघांमध्ये फरक आहे असं म्हटलं होतं. आणि यांनी तर म्हटलं सरळ सरळ हे वेगळंच आहे ब्रह्म आणि आत्मा. आता हे झालं आपलं अद्वैत, हे झालं विशिष्ट अद्वैत आणि हे झालं द्वैत अद्वैत. म्हणजे ब्रह्म आणि आत्मा दोन्ही वेगवेगळे आहे. आणि ईश्वराच्या ब्रह्माच्या हे अधीन आपल्या अल्पशक्तीमुळे आत्मा हा ब्रह्माचा आश्रित झालेला आहे असं म्हटलेलं आहे. दोघेही वेगवेगळे आहे आणि आत्म्यामध्ये अल्पशक्ती आहे, तो कधी ना कधी नष्ट होणार, त्यामुळे तो ब्रह्माचा आश्रित झालेला असं म्हटलेलं आहे. मग या सिद्धांतामध्ये काय महत्त्वाचं सांगितलेलं आहे तर जग हे मिथ्या नाही आहे. जसं आधी सांगितलं होतं की जग हे मिथ्या आहे. मायावाद, बौद्ध धर्माचा मायावाद शंकराचार्यांनी स्वीकारला होता. त्यातलं हे तत्व होतं की जग हे मिथ्या आहे. पण माधवाचार्याच्या ब्रह्ममीमांसामध्ये म्हटलं आहे की ब्रह्म आणि आत्मा एक नाही आहे, ते दोन्ही बिलकुल वेगवेगळे आहे, 100% वेगळे आहे. कारण आत्म्यामध्ये अल्पशक्ती आहे त्यामुळे तो ब्रह्माचा आश्रित आहे, त्याच्यामध्ये तो कधी ना कधी जात असेल, त्याचा आश्रितच आहे तो. आणि जग हे मिथ्या नाही आहे, हे जे दिसते हे सगळं सत्य आहे. आत्म्याचा उद्देश सत्याची अनुभूती करणे हा आहे. आणि जर आपल्याला सत्याची अनुभूती करायची असेल तर विष्णूची भक्ती करा असं माधवाचार्य यांनी सांगितलेलं आहे. आता पुढचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे तामिळ भक्ती चळवळ. तमिळ भक्ती चळवळ 750 ते 1200 इसवी सनामध्ये तमिळ भक्ती चळवळीच्या उदयाची कारणे कोणती हा प्रश्न आलेला आहे. तमिळ भक्ती चळवळीचं स्वरूप कसं हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. तमिळ भक्ती चळवळीचे वैशिष्ट्य कोणते हाही प्रश्न आलेला आहे. आणि याच्यावर क्रिटिकली ॲनालाइज कमेंट अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला गुणदोष लक्षात घेता आले पाहिजे. तर नैनार आणि अलवार ह्या 2 संतांचे आगमन तमिळ परिसरामध्ये झाले 8व्या शतकात. आणि या काळामध्ये धार्मिक उपासनेच्या नवीन पद्धतीचा त्या काळात विकास झाला. ही तमिळ भक्तीची चळवळ होय. मग पुढील काळामध्ये ब्राह्मण आचार्यांनी यात हळूहळू बदल केले. मात्र व्यापक स्वरूपात सामाजिक आणि धार्मिक संस्कृती यांना यापुढे मिळाली. मग 8व्या शतकात काय झालं की नैनार आणि अलवार हे 2 पंथाचे संत आले आणि त्यांनी तमिळ परिसरामध्ये नवीन प्रकारची उपासना, नवीन प्रकारच्या धार्मिक भावनेचा प्रसार करण्याची सुरुवात केली. आणि ही जी नवीन धार्मिक भावना होती, नवीन उपासनाची पद्धत होती, ही पद्धत म्हणजेच तामिळ परिसरातील भक्ती चळवळ होय, जी 8व्या शतकात उदयास आली होती. मग तमिळ भक्तीतली ही जी नवीन उपासनेची पद्धत होती हिला अनगु असं नाव दिलेलं होतं. अनगु म्हणजे प्रेमभाव, अफेक्शन टू गॉड, ज्याला आपण ईश्वराप्रती भक्ती असं म्हणतो. अनगुलाच पुढच्या काळामध्ये पट्टी असे नाव दिलं गेलं. ईश्वराप्रती असलेलं प्रेम, ईश्वराप्रती असलेली भक्ती, यावरूनच पाटू हा ग्रंथ विकसित झाला. म्हणजे ईश्वराप्रती असलेले जे भक्तिभाव आहे, जे अनुभव आहे, जो प्रेमभाव आहे, हे ग्रंथ पुढे विकसित झाले. मग नयनार संत कोण होते ज्यांनी तमिळ परिसरात धार्मिक उपासनेच्या पद्धतीचा प्रसार केला? अलवार कोण होते? यांनी सुद्धा तमिळ परिसरामध्ये धार्मिक उपासना पद्धती नवीन प्रचारात आणल्या होत्या. तर शैव धर्माचे किंवा शैव पंथाचं ज्यांनी स्वीकार करून प्रचार काम केलं होतं असे संत जे शिवाचे पूजक होते त्यांना नयनार म्हटलेलं आहे. आणि जे संगम साहित्य आहे किंवा 12व्या शतकामध्ये तिरुतोंडार तिरुवेंतई
हे ग्रंथ लिहिला गेले होते. यामध्ये 63 शिवाचे भक्त होते असं म्हटलेलं आहे. शिवाचे भक्त किंवा शिवाचे जे संत होते मुख्य नयनार, हे 63 नयनार संत होते असं म्हटलेलं आहे. यांची नावंसुद्धा तिरुतोंडार तिरुवेंतई या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. आणि यापैकी 3 महिलासुद्धा होत्या. आता जे याच्या आधीचा जो 8व्या शतका आधीचा जो धर्मसमुदाय आहे, धर्मपंथ आहे, या काळामध्ये महिलांचं यामध्ये किती योगदान आहे हे आपण पाहिलेलं आहे. तर वैदिक काळामध्ये मोजक्या महिलांचं योगदान दिसते, त्यानंतर मात्र महिलांचं योगदान दिसत नाही. मग सरळ 8व्या शतकात 3 महिला नयनार या भक्तिपंथामध्ये उपासनेच्या पद्धतीमध्ये योगदान देताना दिसतात शिवाच्या पूजेद्वारे. त्यानंतर 12व्या शतकापर्यंत हे चालू होतं. मग यातले प्रसिद्ध संत संबदर, अप्पार आणि सुंदरमूर्ती हे शिवाच्या नयनार संतांमधले संत होते. त्यानंतर 12व्या शतकामध्ये पेरिय पुराणम नावाचा ग्रंथ लिहिला गेला. या नयनार संताच्या संबंधितच होता, ज्यामध्ये संताचं चरित्र, भक्त, दास हे संत कनिष्ठ वर्गातून आले होते यांचा उल्लेख या पेरिय पुराणम या ग्रंथामध्ये केलेला आहे. म्हणजे जे 63 संत होते त्यांची यादीही दिली, त्यांचं चरित्रही सांगितलं, ते सामान्य कोणकोणत्या वर्गातून आले होते, कनिष्ठ वर्गातून आले होते हे सुद्धा यांनी सांगितलं. म्हणजे नयनार म्हणजे थोडक्यात काय, शिवाचे पूजक 63 होते. 8व्या ते 12व्या शतकात यांनी काम केलं, कनिष्ठ वर्गातून आले होते, त्यापैकी 3 महिला संत सुद्धा होते. संबदर, अप्पार, सुंदरमूर्ती हे फेमस होते. त्यानंतर पुढचं आहे विष्णूचे पूजक. आता विष्णूचे पूजक असणारेही संत होते. त्या विष्णूच्या पूजक संताला अलवार असे म्हटलेलं आहे. आणि हे अलवार 12 संत होते. विष्णूचे पूजक 12 संत होते. लक्षात ठेवण्यासाठी मी शिवनयनार, वैष्णव, अलवार असं एक लॉजिक लावून ठेवलेलं आहे. तर मग अलवार, ज्याला आपण विष्णूचे पूजक म्हणतो, तर अलवार म्हणजे काय, भक्तिभावनेनं ईश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन होणे म्हणजे अलवार. यापैकी या 12 विष्णू पूजेचे संत होते. या 12 अलवारापैकी एक महिला संत सुद्धा होते. मग वरील सर्वांची पार्श्वभूमी ही कनिष्ठ वर्गातली होती. मॅक्झिमम लोक जे होते, जे शिवाचे पूजक नयनार होते, 63 होते. पेरिय पुराणममध्ये सुद्धा यांची माहिती दिलेली आहे. तर हे मॅक्झिमम कनिष्ठ वर्गातले होते. पण यापैकी काही मोजके उच्च कुलीन, जसं की राजा कुलशेखर सुद्धा यांच्यामध्ये होता. मग यामध्ये राजेसुद्धा होते, कनिष्ठ वर्गसुद्धा होता. त्यामुळे यांचा प्रसार वेगाने झाला. कारण कधीकधी राजाच्या प्रभावाचा परिणाम झाला, तर कधीकधी ग्रामीण भागामध्ये हे कनिष्ठ वर्गाचे संत असल्यामुळे यांना ग्रामीण भागाची जाण असल्यामुळे ग्रामीण भागात यांचा ॲक्सेप्टन्स वाढला. आणि दुसरं म्हणजे तमिळ भक्तिपंथामध्ये वर्ण व्यवस्था नव्हती. जसं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा प्रकारची वर्णव्यवस्था दक्षिण भारतातील तमिळ पंथामध्ये नसल्यामुळे या तमिळ भक्तिपंथाची किंवा नयनार आणि वैष्णव अलवार या संताची स्वीकृती मोठ्या प्रमाणात झाली. कारण वर्णविभाजन नव्हती, उच्च निश्चता नव्हती, एखाद्याला स्वीकारणे एखाद्याला नाकारणे अशा प्रकारचं भेदभावाची भावना नसल्यामुळे या नयनार आणि अलवार संताचं मोठ्या प्रमाणात तमिळ भागामध्ये स्वीकृती झाली. राजा व कनिष्ठ वर्गाचे संत एकत्र असल्याने हे संत पवित्र दासाचे समूह होते असं सुंदरर नावाच्या कवीने सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. आता एकाच ठिकाणी राजा आणि एकाच ठिकाणी कनिष्ठ वर्गातील संत जर राहत असेल, जेवत असेल, तर हा खूप इम्पॅक्ट टाकणारा प्रसंग वास्तविक असेल. कारण कोणता राजा सामान्य लोकांसोबत राहतो, किती आमदार आणि खासदार सामान्य लोकांसोबत जेवण करतात. त्यावेळी राजा आणि जर हे कनिष्ठ वर्गातील संत एकत्र जेवत असेल, सामान्य लोकांना या गोष्टी खूप प्रभावित करणाऱ्या असेल. त्यानंतर राजा आणि कनिष्ठ वर्ग एकत्र राहिल्याने जे सैन्याधिकारी आहे, कुलीन वर्ग आहे, यांनी सुद्धा भक्तिमार्गाला, भक्तिपंथाला मोठ्या प्रमाणात स्वीकृती दिली. आणि या समानतेच्या आग्रहामुळे एक व्यापक प्रमाणात मोठा समूह यामध्ये सहभागी होत गेला. स्त्री तत्वाचे वाढते महत्त्व सुद्धा तमिळ भक्तिपंथाचं महत्त्व आहे. आत्ताच आपण बघितलं होतं की जे शैव धर्माचे, शैव पंथाचे पूजक 63 होते, त्या 63 पैकी, 63 संतांपैकी 3 संत या महिला संत होत्या.
त्यानंतर आपण अलवार बघितलं, विष्णूचे पूजक. या अलवारापैकी एक स्त्री संत होती, तिचं नाव अंदाल होतं. आणि या सर्वांनी मिळून जर जनजागृतीचं काम केलं असेल तर महिलेला सुद्धा नेतृत्वाची संधी मिळते, त्यामुळे समाजात ॲक्सेप्टन्स वाढत असेल. त्यानंतर यापुढे एक घटना मोठी घडली, ते म्हणजे नाथमुनी. नाथमुनी यांचं उत्तर भारतातून दक्षिण भारतामध्ये आगमन झालं आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती केली, प्रबंधम ग्रंथ लिहिला. आणि यात यांनी अलवारांची शिकवण, त्यानंतर तमिळ भक्तीची शिकवण हे एकत्र करून, वैदिक शिकवण आणि तमिळ भक्ती शिकवण एकत्र करून ब्राह्मणवादी तत्व आणि स्थानिक तत्व एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वैदिक परंपरेचा संबंध भक्तीशी जोडला गेला यावेळी. यासोबतच पुढे आपण याआधी असं शिकलो की रामानुजाचार्यांनी सुद्धा जे विशिष्ट अद्वैत तत्त्वज्ञान होतं, हे अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये थोडीशी तोडमोड करून त्यामध्ये बदल करून भक्ती संप्रदायाप्रमाणे केलं, ते सुद्धा वैदिक संबंध जोडले गेले. त्यामुळे 11व्या शतकापर्यंत जे तमिळ भक्ती नयनार आणि अलवार या संतांनी काम करून जागृती करण्याचं काम केलं होतं लोकांमध्ये, नाही तर लोकांमध्ये अन्यथा एक खूप मोठ्या सुस्तीची भावना आली होती. कारण शासक वर्ग फक्त कर घेण्यापुरता आणि विलासी जीवन जगण्यात तल्लीन झाला होता, सामान्य जनता त्रस्त झाली होती. या त्रस्त झालेल्या जनतेत उन्नती आणण्याचं काम या नयनार आणि अलवार संतांनी केलं होतं. पण 11व्या शतकामध्ये वैदिक तत्त्वज्ञानाचं पुन्हा स्थानिक जे तमिळ भक्ती होते या तत्वांशी एकत्रीकरण या प्रबंधम नावाच्या ग्रंथामध्ये करण्यात आलं, ज्याची रचना नाथमुनी यांनी केली होती. आणि त्याला जोड म्हणून पुन्हा विशिष्ट अद्वैतवाद रामानुजाचार्यांनी प्रसिद्ध केला होता. पुढचा प्रश्न आलेला आहे की 750 ते 1200च्या दरम्यान दक्षिण भारतीय मंदिराची भूमिका काय होती. हा प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे. तर जे मंदिरं बनवल्या गेली होती यांचं राजकीय भूमिका होती, आर्थिक भूमिका होती, सामाजिकसुद्धा होती. तर दक्षिण भारतात चालुक्य, पल्लव आणि त्यानंतर पल्लवाच्या जागी आलेल्या चोलांनी मोठ्या प्रमाणात मंदिरांची निर्मिती केली. आपण याआधी कला शिकलेलो आहोत, ज्या पल्लवांच्या 4 स्थापत्य कला होत्या ते सुद्धा शिकलो, त्या काळात निर्माण झालेली मंदिरंसुद्धा शिकलो. तर पल्लवानंतर आलेल्या चोलांनी मात्र जे पल्लवांची साधी मंदिरे होती, एकाश्म मंदिरं होती, चोलांनी याला भव्य दिव्य रूप दिलं. 3-3, 4 मजल्याचे 5 मजल्याचे विमान बांधणे, ज्याला आपण शिखर म्हणतो, ते बांधणं यांनी सुरू केलं होतं. तर राजकीय कारण किंवा राजकीय प्रेरणा कोणती होती या मंदिराला, तर मंदिरांची निर्मिती करून जो राजा आहे त्या राजाला राजपदाला देवत्व देणे, आणि हे राजपदाला देवत्व दिल्यामुळे त्या राजाला एक दैविक मान्यता मिळाल्यासारखं होईल. उदाहरणार्थ तंजावरचं मंदिर बांधलं, त्यात राजराजानं आपली प्रतिमा बसवली, त्याला राजराजेश्वर म्हटलं. त्यानंतर मूर्ती स्थापन करण्यात आली आणि देवत्वाशी स्वतःची तुलना केली. बृहदेश्वर मंदिरमध्ये त्याच प्रकारचं केलं. मग मंदिरामध्ये राजा जर त्याची मूर्ती बसवतो तर याचा अर्थ त्याला देवत्व प्राप्त होते. त्याला देवत्व प्राप्त होते म्हणजे समाजामध्ये किंवा जे व्यक्ती त्या परिसरामध्ये सैनिक कार्य करतात, व्यापारी व्यापार करतात, त्यांना कधी ना कधी आश्रयासाठी किंवा बसण्यासाठी, आराम करण्यासाठी त्या काळात मंदिरच भव्य होती, तर तिथे जावं लागत असेल. आणि तिथे या राजाची मूर्ती दिसल्यानंतर आजूबाजूला इतर देवतेंची मूर्तीसुद्धा दिसल्यानंतर त्यांना यांच्या देवत्वाची कल्पना येत होती आणि हा प्रचार मग हे लोक करत होते. तर यातून राजकीय कारण काय, तर राजपदाला देवत्वाची मान्यता मिळवणे. दुसरं काय होतं, तर या मंदिरात आपण आत्ताच म्हटलं की पल्लवांनी मंदिरं दगडाची बांधली, सुंदर होती, पण जी चोलांनी बांधली ती अत्यंत उत्तुंग होती. मोठमोठे विमान, मोठमोठ्या स्तूपिका, भिंतीवर राजाच्या विजयाच्या वेगवेगळ्या प्रशस्ती लिहून ठेवल्या. यावर सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे. आपण याआधी शिकलो उत्तर मेरूरचा अभिलेख. कमेंट करून सांगा कोणी तो लिहिला होता, जो PM मोदी साहेबांनी सुद्धा त्याची चर्चा केली होती. यावर्षीच्या परीक्षेत येण्याची शक्यता सुद्धा आहे. तर राजराजा प्रथमचे राजकीय यशसुद्धा यामध्ये दर्शवल्या जात होते. मुख्य देवता व मध्यभागी व 4ही बाजूने गौण देवतेची मूर्तीची स्थापना केल्या जात होती. यातून राजा हा श्रेष्ठ आहे हे सिद्ध केलं जात होतं. मांडलिक राजे हे त्याचे कनिष्ठ आहे, त्यांचे
मांडलिक आहे त्यांच्यापेक्षा, त्या मुख्य राजापेक्षा कनिष्ठ आहे, त्यावर राजाचं वर्चस्व आहे हे दाखवलं जातं. जसं की राजराजेश्वर मंदिर आहे, उदयीर मंदिर आहे. त्यानंतर गोपुरमची उंची वाढवली, ज्याला आपण एंट्रन्सचं गेट म्हणतो. आधी साधारण होतं प्रवेशद्वार, पण पुढच्या काळामध्ये हे गोपुरम 2-2 मजल्याचे झाले. म्हणजे मंदिर तर दूर होतं गोपुरमपासून, पण हे जे गोपुरम होतं सुरुवातीचं, समजा या ठिकाणी मंदिर असेल, हे शिखर विमान, हे त्याचं कळस, हे मूळ मंदिर, हे गर्भगृह, आणि इथे कुठंतरी एंट्री किंवा प्रवेशद्वार ज्याला गोपुरम म्हटलेलं आहे. म्हणजे इथून आपला प्रवेश होईल. आणि सुरुवातीला ही 1 मजली होती, नंतर हे 2-2 मजली झालं. आणि हे जे विमान होतं, हे विमान सुरुवातीला साधारण होतं पल्लव काळामध्ये, पण चोलांनी याला 2 मजली, 3 मजली, 4 मजली, 5 मजली भव्य स्वरूप देऊन ठेवलं. मग हे 5-5, 7-7 मजल्याचे विमान बनवले गेले. आणि यांचा उद्देश काय होता, तर त्या राजाची श्रेष्ठत्वता दाखवण्यासाठी चोलांनी हे काम केलं. जसं की राजेंद्र पहिला यांनी गंगाईकोंड चोलपुरम ही पदवी धारण केल्यानंतर तिकडून मोठ्या प्रमाणात लूट करून संपत्ती आणली, आणि त्यातून गंगाईकोंड चोलपुरमचं मंदिर त्या ठिकाणी बांधलं. आणि त्याला अशा प्रकारचे मोठमोठे विमान एकावर एक बांधले गेले. स्तूपिकासुद्धा मोठे बांधले गेले. गोपुरमसुद्धा दुमजली झाला. मग यावरून असं काही इतिहासकार असं म्हणतात की चोल कारागीर राक्षसाप्रमाणे विचार करत होते आणि रत्नपारखीप्रमाणे काम करत होते. इतकं भव्य मंदिरं त्यावेळी बांधल्या गेले. आर्थिक कारक कोणकोणती होती? महसूल वृद्धीसाठी मंदिराचा वापर केला गेला होता. मंदिराकडे जी असलेली जमीन होती, ती जमीन भूमी अनुदान जनतेला पट्टा पद्धतीने दिल्या जात होती. आजही जे मोठमोठे मंदिरं आहे, माहूरचं मंदिर असो किंवा तिरुमल्ला तिरुपतीचं मंदिर, यांच्याकडे सुद्धा भरपूर जमिनी असेल आजही. मग ह्या ज्या जमिनी आहे, ह्या त्या काळात मिळालेल्या अनुदानित जमिनी ह्या पट्टा पद्धतीनं दिल्या जात होत्या. यांचंसुद्धा भाडं मंदिराला येत होतं. व्यापाऱ्यांना मंदिराद्वारे व्याजाने पैसेसुद्धा देत होते. त्यांच्या व्याजावर सुद्धा मंदिराचं उत्पन्न होतं. मंदिराच्या गरजेकरिता कारागीर शिल्पकारांना मंदिर परिसरात बसवल्या गेलं. त्यातूनच ह्या शिल्पकारांनी कारागिरांनी वस्तू तयार केल्या. या वस्तू विकल्या जात होत्या. मग व्यापारी लोक ह्या वस्तू घ्यायला जर येत असेल तर त्या ठिकाणी मार्केट तयार झालं. म्हणजे हे मंदिर न राहता हळूहळू एक मार्केट बनत गेलं, एक बाजार बनत गेला. या बाजाराचं नंतर नगरममध्ये रूपांतर झालं. नगरममध्ये रूपांतर झाल्यामुळे आवक जावक वाढली, जाणं येणं वाढले, बैलगाड्या, रथ तत्कालीन विचार करता यांची आवक जावक वाढली. मग हे हळूहळू शिक्षण केंद्रसुद्धा बनलं, जसं की कांचीपुरम आहे तमिळनाडूमधलं. तर अशा प्रकारे मंदिराची भूमिका ही एकांगी नसून चहूबाजूने मंदिराची भूमिका होती. आता भक्ती आंदोलनाचं स्वरूप कसं होतं, हा एक प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. खूप छान प्रश्न आहे. भक्ती आंदोलनाचं स्वरूप कसं होतं? तर असं आपण म्हणू शकतो की जसं इंद्रधनुष्याला 7 रंग असतात, तसे भक्ती आंदोलनाला सुद्धा भरपूर रंग होते. थोडक्यात प्रदेशानुसार विविधता होती. पण मूळ थीम हीच की जे आत्मा किंवा भक्त आहे त्यानं परमात्म्याशी एकरूप होणे, यात आत्म्याचं भक्ताचं परमेश्वरासोबत एकरूप होणे, बस हे थीम होती. पण या स्वरूप ठिकठिकाणी वेगवेगळं होतं. जसं की दक्षिण भारतामध्ये वेद व प्रबंधम यांचं समन्वय झालं होतं. आत्ताच आपण म्हटलं होतं. कोणते होते ते? नाथमुनी. या नाथमुनींनी प्रबंधम ग्रंथ लिहिला आणि वैदिक काही परंपरा आणि काही स्थानिक तमिळ परंपरा यांचा सुरेख संगम साधून त्या ठिकाणची भक्ती परंपरा यामध्ये समन्वय साधला गेला. पुढे मग दक्षिण भारतातच निंबार्क आले, आचार्य निंबार्क, आणि यांनी कृष्ण भक्तीला चालना दिली. म्हणजे आता उत्तर भारतात ज्या कृष्णाची पूजा केली जात होती, दक्षिण भारतात सुद्धा कृष्ण पूजा वाढत गेली. नंतर वल्लभाचार्य आले. वल्लभाचार्य यांनी पुष्टी मार्गाची स्थापना केली. राजस्थानमध्ये संत मीराबाई होती. या कृष्ण भक्तीमध्ये असंख्य गीते गायला गेली. असं म्हणतात की 21व्या शतकात सुद्धा राजस्थानमधल्या पिढ्यांच्या महिलेच्या तोंडी मीराबाईची गाणे आजही पाठ आहेत. त्यानंतर उत्तर भारतामध्ये सगुण आणि निर्गुण अशा 2 प्रकारचे भक्तीचे प्रवाह दिसून येतात. मग सगुण म्हणजे काय? जो सविशिष्ट आहे, जो सगुण आहे, जो गुणासह आहे, तो म्हणजे कोण? राम.
राम यांच्याबाबत तुलसीदास यांनी रामचरितमानस वगैरे रचना लिहून प्रवाह प्रसिद्ध केला, ज्यामध्ये रामाची पूजा केली जाते. त्यानंतर पुन्हा कृष्ण भक्ती यांची पूजा, जसे संत मीराबाई आत्ताच पाहिला आपण. निर्गुण जो भक्तिप्रवाह आहे, निर्गुण भक्तिप्रवाह मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला, कारण जनता ऑलरेडीच जे शासक वर्ग आहे यांच्या युद्धाला, यांच्या कर सिस्टीमला त्रासलेली होती, निरस झाली होती. त्यामुळेच तमिळ भागामध्ये नयनार आणि अल्वार या संतांनी जागृतीचं काम केलं, लोकांमध्ये नवचेतना आणण्याचं काम केलं. पण 13व्या ते 16व्या शतकादरम्यान मोठ्या प्रमाणात निर्गुण भक्ती उत्तर भारतामध्ये प्रसार झाली होती. मग संत कबीरदास, गुरु नानक देव यांनी या निर्गुण प्रवाहाचा, निर्गुण भक्तीचा, थोडक्यात एकेश्वरवादाचा प्रसार केला. हाच तंत्रिझमचा पार्ट हाच होय, ज्याला तंत्रवाद म्हणतो आपण. गुजरातमध्ये नरसिंह मेहता यांनी कृष्ण भक्तीच्या माध्यमातून भक्ती आंदोलन किंवा कृष्ण भक्तीचा प्रसार केला. महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्र धर्म या नावाने भक्तिपंथ प्रचलित आहे. म्हणजे साहित्यामध्ये ज्या वेळेस महाराष्ट्राचा भक्तिप्रवाह म्हणतो तो महाराष्ट्र धर्म हे नाव येते. यामध्ये वारकरी आणि धरकरी असे प्रकार दिसतात. वारकरी म्हणजे कोण, तर जे विठोबा जो पंढरपूरला आहे यांची पूजा करणारे वारकरी. मग विठोबा हा कृष्णाचा अवतार मानला गेला आणि यांची पूजा वारकरी करतात, दरवर्षी वारीला जातात. नाथपंथाचा प्रभाव यांच्यावर सुद्धा आहे. बंगालमध्ये सहजयानाच्या माध्यमातून भक्ती परंपरेचा प्रसार झाला. जसं की जयदेव यांनी कृष्ण आणि राधेच्या बाबतीत गीत गोविंद साहित्य लिहून कृष्ण भक्तीचा प्रसार केला. चैतन्य महाप्रभू यांनी सुद्धा कृष्ण भक्तीचा प्रसार केला. आता हे झालं भक्ती आंदोलनाचं सुरू. आता भक्ती आंदोलनाचं वैशिष्ट्य काय होते, तर आत्ताच आपण बघितलं सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती. सगुण भक्ती म्हणजे काय, तर सगुण ईश्वर वेगवेगळ्या अवतार घेतात. जेव्हा मानव संकटात असेल त्यावेळी वेगवेगळे अवतार घेऊन ईश्वर पृथ्वीवर येतो, मानवाची संकट दूर करतो. त्यामुळे मग आपण राम भक्ती, कृष्ण भक्ती अशी भक्ती करत राहायची आणि यातून मग आपलं कधीतरी कल्याण होतेच, असं सगुण भक्ती सांगते. मग जे वैष्णव भक्ती आहे, विष्णूची पूजा करणारी, ही हळूहळू नंतरच्या काळात आली, या दोघांच्या संयुक्त करण्याच्या नंतरच्या काळात. मग निर्गुण भक्ती म्हणजे काय, तर निर्गुण भक्ती म्हणजे जे सगुणमध्ये आहे, राम भक्ती, कृष्ण भक्ती अशी भक्ती नाही. निर्गुण भक्ती म्हणजे अवतारवाद नाहीच, ही मनापासून केलेली भक्ती. यासाठी कोणत्याही अवताराची गरज नाही, किंवा एखादा आयडॉल किंवा एखादी मूर्तीपूजा किंवा एखादं प्रतीक असण्याची गरज नाही. थोडक्यात जे मटेरियलिझम आहे हे सोडून केलेली जी भक्ती आहे ती निर्गुण भक्ती. मग भक्ती चळवळ सामंतवादाविरोधी सुद्धा होती, अनुष्ठानवादाविरोधी सुद्धा होती, जात विरोधी होती, पंथ विरोधी होती. त्यामुळे या लोकांनी सामान्यांची भाषा वापरत होते, कारण हे सामान्य वर्गातूनच आलेले संत होते. महाराष्ट्राच्या बाबतीत घ्या, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, हे सर्व. राजस्थानच्या बाबतीत मीराबाई तर राजघराण्याच्या होत्या, पण त्यांनी सुद्धा सामान्य लोकांचीच भाषा वापरली. तर जे भक्ती चळवळीतील संत होते हे सामंतवादाविरोधी होते, अनुष्ठान विरोधी होते, सामान्यासाठी सामान्यांची भाषा वापरून लोकजागृती करणारे होते. यातून सामाजिक आंदोलनाचं रूप चळवळीला मिळत गेलं. यामुळे मग क्षेत्रीय भाषेत साहित्य निर्माण होत गेलं, कारण क्षेत्रीय भाषा वापरली गेली होती. जी भजने लिहिली गेली, जे संकीर्तन झालं हे हळूहळू लिहिल्या गेलं. मग यातूनच जी महाराष्ट्रासारख्यात मराठीच्या आधीची शौरसेनी भाषा आहे, अशा प्रकारच्या भाषा या काळात विकसित होत गेल्या. आणि पुढे या जे सत्ताधारी वर्ग आहे यांना त्रासलेले असल्यामुळे लोक नंतर या सामंताच्या विरोधात विद्रोही भावनेनं वागू लागले. आणि याच विद्रोहातून भक्तीच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती झाली. जे अन्याय सामान्य जनतेवर होत होता त्याच्या विरोधात लोक जागृत झाल्यामुळे स्वतंत्र शीख राज्य निर्माण होऊ शकले, कारण विद्रोह करून उठले. मराठा राज्याची सुद्धा निर्मिती अशाच प्रकारच्या पद्धतीनं झालेली आहे. पितृसत्ताकवादी सामाजिक व्यवस्थेला आव्हान देऊन राजस्थानमध्ये मीराबाईनं, काश्मीरमध्ये लालदेद किंवा लल्लादेवी यांनी, कर्नाटकमध्ये महादेवी अक्का यांनी गृहस्थ जीवन, सांसारिक जीवनावर मोठ्या प्रमाणात साहित्य लेखन केले. म्हणजे अशा प्रकारे भक्ती चळवळीचं स्वरूप हे एकाश्म किंवा एका पद्धतीचं नसून विविधांगी होतं असं आपल्याला म्हणता येते. मग भक्तीचं योगदान काय आहे,
कबीरांचं योगदान काय आहे, गुरु नानकांचं योगदान काय आहे, सगुणचं योगदान काय आहे, निर्गुणचं योगदान काय आहे, किंवा आपण नंतर शिकणार आहोत जो सुफीवाद त्यांचं योगदान काय होतं. मग थोडक्यात काय तर किमान हे मुद्दे तरी आठवावे आपल्याला एक वरवरचा ढाचा लक्षात आला असेल तर तुम्ही एकदा मुक्त विद्यापीठाचे पुस्तक वाचून घ्या, तुमच्या लक्षात डिटेल येऊन जाईल. तर संबंध भारताला सांस्कृतिक ऐक्य भावना प्रदान यांनी केली होती. वर्णव्यवस्थेविरुद्ध कठोरता यांनी केली होती, कारण वर्णव्यवस्था मान्यच नव्हती. निर्गुण संत जे होते, आत्ताच आपण म्हटलं कबीर आणि गुरु नानक यांनी जाती व्यवस्थेला विरोध केला होता आणि उत्पादन निर्मितीला सहकार्य केलं होतं. म्हणजे गृहस्थ जीवनही तुम्ही जगू शकता, त्यासाठी संन्यास घेण्याची गरज नाही, आणि ईश्वराची पूजासुद्धा तुम्ही करू शकता. यालाच त्यांनी निर्गुण भक्ती म्हटलं होतं. सगुण भक्ती नाही केली तरी चालेल असं निर्गुण संतांनी म्हटलं होतं. सामायिक संस्कृतीची यांनी दावेदारी केली होती, कारण राजे सामान्य संत एकत्रच राहत होते. मग ह्या सर्व संतांमुळे सामाजिक जागृती झाली, निर्गुण संतांमुळे सुद्धा झाली, सगुणमुळे सुद्धा झाली. लोकांमध्ये मग विद्रोहाची भावना निर्माण झाली. यातूनच शीख आणि मराठा राज्य निर्माण झाली. ज्या भाषेमध्ये भजन लिहिलं गेलं, वाचलं गेलं, यातून क्षेत्रीय भाषांचा विकास झाला. राम भक्त अवधी भाषा, कृष्ण भक्त ब्रज भाषा, कबीर हिंदवी, गुरु नानक यांनी पंजाबी, त्यानंतर राजस्थानी, मराठी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या भाषा डेव्हलप होत गेल्या. संगीतला हळूहळू प्रोत्साहन मिळत गेलं, कारण बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू संकीर्तनच्या माध्यमातून भक्ती परंपरेचा विकास करत होते. आता पुढचा एक शॉर्ट मुद्दा घेऊ आपण, तो म्हणजे सुफीवाद. आता सुफीवाद म्हणजे काय होतं, तर सुफी हे संत होते जे इराण या परिसरातून आलेले होते. जाडे भरटे कपडे घालून मुलायम कपड्याचा त्याग करून, म्हणजे थोडक्यात जे मटेरियलिस्टिक लाईफ आहे यांचा त्याग करून सामान्य जीवन जगणे, जाडे भरटे कपडे घालणे, संन्यासी जीवन जगणे. पण या लोकांनी कधी दुसऱ्याला संन्यासी व्हा असा सल्ला दिलेला नाही. यांनी स्वतः त्या प्रकारचं जीवन जगलं, पण दुसऱ्यांना जगा असं कधी सांगितलं नाही. तर एक बुल्ले शाह नावाचे सुफी संत होते, त्यांनी या बाबतीत काय म्हटलं, भले ही मंदिर तोडो मस्जिद तोडो किंतु दिल को ना तोडो, क्योंकि दिल खुदा का पनाहगार होता है. याचा अर्थ काय की माणसाला माणसापासून दूर करू नका. मग इस्लाममध्ये सुफीवाद आला कुठून, तर हा एक रहस्यवादी प्रवृत्ती होती. जसं की एखाद्या धर्मामध्ये खूप काळापासून धर्म असेल तर कुठंतरी तुंबल्यासारखा होतो, अतिरेकी भावना वाढल्या, त्यामध्ये काही ना काही नवीन प्रवृत्ती जन्माला येतात. अशाच प्रकारच्या एक रहस्यवादी प्रवृत्ती इस्लामीमधली म्हणजे सुफीवाद आहे. सुफी चिंतनात विविध प्रकारचे विचार आहे, जसं की महायानमधले, जरथुस्ट्रमधले, ख्रिश्चन धर्मातले असे विचारसुद्धा, अशा प्रवृत्तीसुद्धा यामध्ये दिसतात. निर्गुण भक्तिभावाचे सुद्धा स्वरूप यामध्ये आहे, कारण ब्रह्म आणि आत्मा एकच आहे, अद्वैत म्हटलेला आहे. तर हा अद्वैताचा भावसुद्धा सुफीमध्ये दिसून येतो. म्हणूनच रूढीवादी जे सुन्नी मुस्लिम आहे यांनी सुफीवादाला विरोध केला होता. इराणमध्ये प्रारंभी सुफीवादाचा विकास झाला होता. भारतात त्यानंतर ज्यावेळी इसवी सन 711 मोहम्मद बिन कासिम आक्रमण केलं होतं सिंधवर, दाहिर राजाला पराभूत केलं होतं, त्यावेळी सुफी संत त्यांच्यासोबत भारतात पहिल्यांदा आले होते. मात्र अबुल फजलनं असं सांगितलं आहे की भारतामध्ये 14 सुफी सिलसिले त्या काळात होते. यामधले सगळ्यात महत्त्वाचे होते चिश्ती आणि सुहरावर्दी. हे दोघंच्या दोघंही बाशरा होते. आता बाशरा आणि बेशरा थोडक्यात तुम्हाला माहीत असेल, कारण आपण रिव्हिजन घेतोय. तर बाशरा म्हणजे इस्लाम धर्म मानणारे, बेशरा म्हणजे इस्लाम धर्म न मानणारे. दोनच्या दोन्ही चिश्ती सुहरावर्दी बाशरा होते. मग या दोघांचा सरकारप्रती दृष्टिकोन काय होता हा प्रश्नसुद्धा आलेला आहे. तर चिश्ती काय म्हणायचे, जे अजमेरला ज्यांचा दर्जा आहे, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, तर या सिलसिल्याचे लोक म्हणायचे राज्याच्या व्यवस्थेमध्ये, शासनाच्या सेवेमध्ये आपण सहभागी व्हायचं नाही, विरक्त जीवन जगायचं. त्यानंतर समा म्हणजे शरीयत, संगीत, प्रयोग याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. म्हणजे शरीयत इस्लाममध्ये महत्त्वाची आहे, शरीयतशिवाय कोणी राहत नाही, सर्व नियम मान्य म्हणजे शरीयत इस्लामचे. तर याशिवाय विरक्त जीवन जगणे, शासनाच्या सेवेत न जाणे, राज्याच्या भानगडीत न पडणे, अशा प्रकारचं जीवन जगणारे चिश्ती होते, पण बाशरा होते, इस्लाम मानणारे होते. तर ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरचे, पंजाब राजस्थानमध्ये, निजामुद्दीन औलिया, त्यानंतर
निजामुद्दीन औलियाच्या बाबतीत तर असं म्हटलं जाते की दिल्लीच्या लोकांमध्ये, सामान्य जनतेमध्ये जाऊन हे जीवन जगायचे. त्यानंतर सुहरावर्दी यांचं कसं होतं, म्हणजे आपण चिश्तीचं बघितलं की चिश्ती सिलसिल्याचे संत हे राज्यापासून दूर राहत होते, सुलतानापासून दूर राहत होते, शासनाच्या सेवेत जात नव्हते, संगीत समा प्रयोग यांच्यापासून दूर राहत होते आणि विरक्त जीवन जगत होते. पण सुहरावर्दी यांचं थोडंसं उलटं होतं. दोघंही इस्लाम मानणारे होते, बादशाह होते, पण सुहरावर्दी म्हणायचे की नाही, चिश्तीसारखं नाही, आपण राज्याच्या सेवेत जायचं, भौतिक जीवन जगायचं, एन्जॉय करायचं, अशा प्रकारचं सुहरावर्दी होतं. मग यांचे फेमस संत कोणतं होते तर नागोरी, सुहरावर्दी हे त्यांचे फेमस संत होते. सुफीवादाचा उदयाची कारण काय आहे तर इस्लाममध्ये रहस्यवादाची चेतना आली होती. त्यामुळे जगात इतर पंथाचे जे तत्त्व होते ते सुद्धा अद्वैत आहे, महायान आहे, त्यानंतर इत्यादी अशा प्रकारचे तत्त्व हे इस्लामवर सुद्धा प्रभावी करण्यात यशस्वी झाले. याला भरीसभर म्हणजे तत्कालिक अब्बासी खिलाफत पतन झाली होती आणि त्यानंतर तुर्की राज्य हळूहळू वाढत होतं. बहुसंख्य हिंदूमध्ये आता ज्या ठिकाणी तुर्की आपल्या इथं आले होते 10व्या-11व्या शतकात, तर त्यावेळी या भूमीवर भारताच्या हिंदू मोठ्या प्रमाणात होते. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूवर तलवार चालवणं योग्य की शांततेनं धर्मांतर करणं योग्य, यावर मग नंतर शांततेचा मार्ग स्वीकारला आणि सुफीवादाला इस्लाम धर्मामध्ये प्रमोट केल्या गेलं. हे सुफी संत भारतामध्ये इस्लाम धर्म प्रचार करण्यात, धर्मांतर करण्यात मोठ्या प्रमाणात पुढे भूमिका निभावली. मग सुफीवादाचं योगदान काय होतं तर जे राजकीय या ठिकाणी राजसत्ता स्थापन केली होती ही इस्लामी राजे होते, इस्लामी सुलतान होते, पण प्रजा हिंदू होती. या इस्लामी राजाला वैधता देण्याचं काम यांनी केलं आहे. मात्र पुढे चिश्तींनी शासकाविरुद्ध दबाव समूह बनवले होते असे म्हटले जाते. म्हणूनच मग दिल्लीपासून अजमेरमध्ये इतक्या दूर, दिल्लीपासून अजमेरमध्ये इतक्या दूर त्यांनी आपला सिलसिला स्थापन केला होता. सामाजिक योगदान काय होतं तर या सुफी संतांनी युवकांना चारित्र्याचे शिक्षण दिले, हिंदू आणि मुस्लिममध्ये एक राहण्याचे सेतूप्रमाणे काम केलं. जे आर्थिक योगदानसुद्धा केले या सुफींनी, तर जे खानकाह होते म्हणजे त्यांचे आश्रम होते, हे आश्रम त्यांनी पडीक भूमीवर, बंजर भूमीवर बनवले आणि त्याला पुढे दर्ग्याचं स्थळ मिळालं. हाच दर्गा हळूहळू तीर्थस्थळ बनले आणि नगराचा पुढे विकास झाला. या ठिकाणी व्यापारी येत गेले आणि व्यापारी केंद्र म्हणून ते उदयास आले, शिक्षणाचे केंद्र बनले. आज अजमेर फेमस ठिकाण आहे. सांस्कृतिक योगदानसुद्धा होतं सुफीचं. तर सुफी यांनी सामान्य लोकांची भाषा वापरण्याचा प्रयत्न केला. जसं की दिल्लीमध्ये आत्ताच आपण म्हटलं की त्या ठिकाणी दिल्लीमध्ये निजामुद्दीन औलिया सामान्य जनतेमध्ये फिरून जीवन जगायचे, त्यांच्यामध्ये मिसळायचे. म्हणजे हिंदवी भाषा बोलत असेल, हिंदुस्थानी भाषा बोलत असेल, उर्दू भाषेतलं साहित्य हळूहळू फारसी भाषेच्या सहकार्याने विकसित होऊ लागलं. हिंदुस्थानी संगीत विकासात सुफींचं मोठ्या प्रमाणात योगदान होतं. जसं की कव्वाली नावाचा प्रकार हा त्या काळात फेमस झाला होता. यानंतर पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे राजतरंगिणी. आता याला वास्तविक खूप मोठा वेळ लागू शकतो, पण आपण शॉर्टमध्ये घेऊ. काश्मीरच्या प्रारंभिक काळापासून 12व्या शतकापर्यंत कल्लन यांनी संस्कृत भाषेत 8 पुस्तकं लिहिली. आता वास्तविक पुढच्या काळात सुद्धा राजतरंगीचं काम चालू होतं, जोनराज यांनी केलं होतं. पण त्या काळामध्ये कल्लन यांनी सुरुवातीला लिहिलं होतं. 7826 श्लोकामध्ये शब्दबद्ध केलेला आहे. हा पुरावा विश्वासार्ह आहे, इतिहास लेखनाच्या दृष्टीने खूप विश्वासार्ह आहे, कारण तत्कालीन काश्मीर भारतापासून वेगळं होतं. स्थानिक इतिहास लेखनाचे प्रयत्न प्राचीन काळापासून सुरू होते, पण कल्लनची राजतरंगिणी इतिहास लेखनाच्या बाबतीत आधीच्या साहित्यापेक्षा वेगळी ठरते, कारण यांची जाणीव पारंपरिक लेखनापेक्षा ही आदर्श प्रकारानं राजतरंगिणी लिहिल्या गेलेली आहे. कल्लन यांचे वडील चंपक होते, जे हर्षवर्धन जो होता त्याच्या राजदरबारात मंत्री होते. पण हर्षवर्धनाचं राज्य संपल्यानंतर मग राजा जयसिंग जे आहे त्यांच्या दरबारात 1127 पर्यंत त्यांनी हे काम केलं. त्यामुळे कल्लनला त्यांच्या वडिलांच्या प्रभावामुळे ज्या राजकीय सनद आहे, शाही सनद आहे, त्या पॉलिटिकल ऑर्डर्स आहे, जमीन अनुदानाच्या नोंदी आहे, शिलालेखाच्या काही नोंदी आहे, ह्या उपलब्ध करणं सोपं झालं. मग हे सगळं उपलब्ध केल्यानंतर हर्षाचं राज्य संपल्यावर प्रादेशिक सामंत आपापसात संघर्ष करत होते. यावेळी कल्लनने शांतचित्ताने बसून ही राजतरंगिणी लिहिलेली आहे.
म्हणजे ज्यावेळी चारही बाजूनं अशांतता होती त्यावेळी कल्हण राजतरंगी लिहिण्यात बिझी होता. मग त्यानं यावेळी असं दाखवलं की तुम्ही भानगडीत पडण्यापेक्षा ऐहिक संपत्ती, भौतिक सुख हे निरुपयोगी आहे, याकडे लक्ष द्या, असं त्यानं त्याच्या लेखनाच्या माध्यमातून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पुढचा मध्य आशिया आणि चीनमध्ये इतिहास लेखनाची जी दृष्टी आहे ती पारंपरिक होती. चीनमध्ये, मध्य आशियामध्ये आपल्या राजाला खुश करण्यासाठी लिहिल्या गेलं जात होतं. पण लेखन कार्य तटस्थ पद्धतीनं लिहिण्याचं काम कल्हण यांनी केलं आहे. आणि काही प्रमाणात ह्या गोष्टी मध्य आशियातून सुद्धा यांनी शिकल्या, जे की हिरोडोटस सारख्या परंपरा ग्रीकमधून मध्य आशियात आल्या आणि मध्य आशियातून भारतापर्यंत आल्या होत्या. ह्या गोष्टी शिकण्यात कल्हण त्यावेळी वाकबगार झाला होता. त्याचवेळी काश्मीरमध्ये बौद्ध धर्माचा विकास झाला होता. इतर धर्माच्या तुलनेत बौद्ध धर्मात इतिहास लेखन आणि हस्तलेखन हे तटस्थपणे केलं जात होतं. त्यामुळे तटस्थपणे लेखन करण्याचा कल्हणचा सुद्धा दृष्टिकोन होता. मग या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आपण तर सरकारी कागदपत्रातून प्रत्यक्ष नोंदीचा आधार घेऊन तटस्थ लेखन केल्यामुळे कल्हणची राजतरंगिणी आज विश्वासार्ह पुरावा आहे. मग कल्हणची 8 पुस्तकं कोणकोणती होती तर काश्मीरचा पहिला हिंदू राजा होता गोनंद. या गोनंद राजापासून 1127 पर्यंत जे राजा जयसिंग होता इथपर्यंतच्या सर्व नोंदी कल्हणनं केलेल्या आहेत. तर पहिली 1 ते 3 पुस्तके हे गोनंद राजवंशाची आहे. 52 पैकी 17 राजाच्या त्याला रेकॉर्ड मिळाल्यामुळे या 17 राजाची माहिती त्यानं दिलेली आहे. इतर राजांची माहिती मला मिळाली नाही असं त्यानं प्रामाणिकपणे लिहून सुद्धा ठेवलेलं आहे. त्यामुळे आणखी एकदा राजतरंगिणी हा विश्वासार्ह पुरावा ठरतो. त्यानंतर इतर उल्लेखसुद्धा त्यांनी केलेला आहे. कुरुक्षेत्राचा उल्लेख केलेला आहे, अशोकचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे थोडक्यात याने लिहिलेले साहित्य विश्वासार्ह आहे. 4थं पुस्तक होतं जे कारकोट वंश आहे, नागा कारकोट, गोनंद वंश, त्यानंतर नागा कारकोट वंश यांचा सुद्धा इतिहास लिहिलं. 5व्या पुस्तकात त्यांनी वर्मन राजवंशाची माहिती लिहिली. 6व्या पुस्तकामध्ये तर त्यांनी खूप डिटेल लिहिलेला आहे. ज्यांनी जो सूरवर्मन आहे त्याचा मंत्री प्रभाकर देवचा मुलगा यशस्कर याला राजा बनवलं होतं. सूरवर्मनला टाळलं होतं आणि त्याचा जो मंत्री आहे प्रभाकर देव याला हा जो यशस्कर होता याला ब्राह्मणांनी राजा केलं होतं. म्हणजे थोडक्यात काय, राजा अनुवांशिक सोबत जे मंत्री होते हे सुद्धा नियुक्त करू शकत होते असं आपल्याला लक्षात येते. 12व्या शतकात काश्मीरच्या 3 महिला शासक होत्या असं म्हटलेलं आहे. यशोमती गोनंद, सुगंधा उत्पल आणि दिद्दा यशस्कर. म्हणजे यशोमती, सुगंधा आणि दिद्दा ह्या 3 महिलांनी सुद्धा काश्मीरवर शासन केलेलं आहे असं आपल्या लक्षात येते. त्यानंतर 7व्या पुस्तकात त्यांनी सांगितलं आहे की लोहरा राजवंशातील संग्राम राजापासून हर्षवर्धनपर्यंत त्यांनी माहिती लिहिलेली आहे. त्यानंतर प्रशासनाबद्दल माहिती दिलेली आहे. कायस्थांचा ज्यावेळी प्रशासनात सहभाग झाला त्यावेळी दरबारात मोठ्या प्रमाणात कटकारस्थाने चालू झाली आणि त्यानंतर मग त्रासून एक तर राजांना कायस्थांना काढावे लागत होते किंवा मग राजांना हे लोक कटकारस्थानांनी पदावरून दूर, म्हणजे इतके प्रभावी कायस्थ झालं होतं असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. सामाजिक वर्णनसुद्धा यांनी केलेलं आहे की जे श्रीमंत होते, कुलीन वर्ग, राजे, सरदार हे सर्व सुगंधित वाईन पित होते आणि मांस खात होते. पण गरीब जो वर्ग आहे हा वनभाजीवर जगत होता. हर्षवर्धनाने काश्मीरमध्ये लांब कोट असणारा पोशाख आणला होता हे सुद्धा यानं लिहून ठेवलेलं आहे. आर्थिक माहितीसुद्धा दिलेली आहे. शेतीसाठी धरणे बांधली होती, त्यातून सिंचन करत होते. आता काश्मीरचा भाग असल्यामुळे भूस्खलन होत असेल, या भूस्खलनासाठी बांध बांधून भूस्खलन रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अल्बरुनीचा भारत. यावर प्रश्न बरेच आलेला आहे, तर फास्ट घेऊ आपण. पहिले मानववंशी शास्त्रज्ञ आपण अल्बरुनीला म्हणू शकतो, कारण एखाद्या मानवी समाजाबद्दल इतकं डिटेल याआधी कोणीही लिहिलेलं नाही. त्यामुळे पहिले मानववंशी शास्त्रज्ञ अल्बरुनी ठरतात. यावेळी मोहम्मद गझनीच्या आक्रमण ज्यावेळी झालं त्यावेळी तो भारतात आला होता आणि त्याने किताब अल हिंद हे पुस्तक लिहिलं होतं. आणि किताब अल हिंद हे लिहिण्याचा त्याचा उद्देश काय आहे त्यानं सुरुवातीला लिहिलं की सत्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, बौद्धिक उत्सुकता हे असल्यामुळे हे मी पुस्तक लिहित आहे. माझे पुस्तक हे तथ्यांचा ऐतिहासिक अहवाल आहे असं तो म्हणतो. मी वाचकासमोर हिंदूचा सिद्धांत जसा आहे तसा मांडणार. विरोधकांना खोटे ठरवण्यासाठी यात मी कोणत्याही प्रकारचा लेखनात बदल करणार नाही आणि समकालीन संबंधित सिद्धांतसुद्धा
अशा प्रकारचे उल्लेख करतात. त्यामुळे अल्बेरुनीनं लिहिलेलं जे सामाजिक माहिती आहे ही बऱ्यापैकी सत्य आहे. मग भारतीय ग्रंथ अभ्यास कोणकोणता केला त्यानं? अल्बेरुनी यांनी गीता, उपनिषद, पतंजली, पुराणे, 4 वेद, वैज्ञानिक ग्रंथ, नागार्जुनचे लेख साहित्य, आर्यभट्टाचे साहित्य इत्यादीचा अभ्यास केला. त्यानंतर किताब अल हिंद हे पुस्तक अल्बेरुनीनं लिहिलं होतं. पुढं त्यांनी हिंदू आणि मुस्लिम संबंधाबद्दल लिहिलेलं आहे. 11व्या शतकात मुस्लिमांनी भारतावर आक्रमण केलं, शहरे उद्ध्वस्त केली, हिंदूंना पकडून पर्शियात सुद्धा नेलं. 11व्या शतकातली गोष्ट. मुस्लिमांना हिंदू त्यामुळे अपवित्र मानत होते, कारण त्यांची शहरे नष्ट केली, हिंदूंना युद्धबंदी बनवले, पर्शियात नेले, तिथं दासप्रमाणे त्यांच्याकडून काम करून घेतलं. त्यामुळे मुस्लिमांना हिंदू अपवित्र मानत होते. मुस्लिम जगात अल्बेरुनी पहिला होता ज्यानं इतर धार्मिक परंपरेत रस घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात लिहिला गेलेला आहे. अधिक डिटेलमध्ये पूर्ण स्पष्टपणे लिहिलं गेलं होतं. हिंदू मुस्लिम च्या बाबत एकत्र लिहिण्याचं काम अल्बेरुनीनं केलं होतं. अल्बेरुनीनं हिंदू विद्वानांचं स्वागतसुद्धा केलं होतं, त्यांच्यासोबत चर्चासुद्धा केली होती. गणित, खगोल, विज्ञान यांच्या बाबतीत फारसीत अनुवादसुद्धा करून घेतला होता. इतिहास म्हणजे देवाच्या दैवी योजनेचा उलगडा होय. सत्य व वैज्ञानिक पद्धतीने शोध घेणे म्हणजे इतिहास होय, असं त्याने म्हटलं. म्हणजे इतिहास लेखनाची एक परंपरा जी सायंटिफिक मेथड ज्याला म्हणतो, तर वैज्ञानिक आणि सत्य शोधून काढणे म्हणजे इतिहास, हे सुद्धा अल्बेरुनीनं त्यावेळी सांगितलं होतं. म्हणजे सेम हेरोडोटसनं सुद्धा सांगितलं होतं, सत्य आणि सिक्वेन्स. तर अल्बेरुनीनं समाजाचं वर्णन काय काय केलेलं आहे? तर समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचा समावेश आहे. यापैकी ब्राह्मणांचा जन्म मुखाद्वारे, क्षत्रियाचा जन्म बाहूद्वारे किंवा खांद्याद्वारे, वैश्याचा जन्म मांडीद्वारे आणि शूद्राचा जन्म पायाद्वारे. म्हणजे थोडक्यात त्यांचं स्थान दाखवण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे की वरिष्ठपासून कनिष्ठपर्यंत त्यांचं स्थान दाखवलेलं आहे. इस्लाममध्ये मात्र सर्व एकत्र जेवतात, पण हिंदूमध्ये मात्र एकत्र न जेवता आपापल्या गटागटाने जेवतात. त्यामुळे सामाजिक भेदभाव आहे असं अल्बेरुनीनं लिहून ठेवलेलं आहे. समाजातला एक घटक त्यांनी सांगितला आहे अंतज, दुसरा एक घटक सांगितला आहे अस्पृश्य. म्हणजे दोन वेगवेगळे यांनी मांडलेले आहे. वर्णव्यवस्थेचा अंतज हा भाग नाही, मात्र कला व्यवसाय करणारा तो भाग असल्याने विणकर, शिकारी, भोई, जादूटोणा करणारे असल्याने त्यांना गावाजवळच स्थान मिळत होतं, कारण कला व्यवसाय करणारे होते. कलाकाराची गरज असते, उच्च वर्गाला व्यवसाय करणाऱ्याची गरज असते, दगडकाम करणारे, मातकाम करणारे, कुंभार यांची गरज असते. त्यामुळे यांना व्यवसाय करणारा वर्ग गावाजवळ राहू देत होते. याला यांनी अंतज म्हटलेला आहे. अस्पृश्य हा वर्ग यांनी म्हटलेला आहे, ज्यामध्ये यांनी चांडाळ, डोमा, होडी, भुदास हे शब्द वापरलेले आहे. हे चातुर्वर्ण्याचा भाग नव्हते, हे बहिष्कृत होते. त्यामुळे हे गावाच्या बाहेर राहत होते. म्हणजे गाव वेगळं ब्राह्मण क्षत्रिय, गावाजवळ अंत्यज जे व्यवसायाचा भाग होते, गावापासून वेगळे म्हणजे अस्पृश्य. अशा प्रकारची समाजाची रचना यांनी सांगितलेली आहे. मोक्षप्राप्तीबाबत यांनी लिहिलं आहे. हिंदूमध्ये मतभेद होते मोक्षप्राप्तीबद्दल, इस्लाममध्ये मोक्षप्राप्तीबद्दल मतभेद नाही आहे, अल्लाह एक आहे असं त्यांनी म्हटलं. काहींच्या मते सर्वांना मोक्षप्राप्ती होते, तर काही विद्वानांच्या मते ब्राह्मण आणि क्षत्रियांनाच मोक्षप्राप्ती होते. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हिंदू हा बंद समाज आहे. ब्राह्मण व क्षत्रियांनी युती करून स्वतःच्या सोयीची व्यवस्था करून ठेवली आणि उर्वरित समाज घटकाला त्यांनी त्यांच्या पायाखाली जखडून ठेवलं. तुर्क मुस्लिम कोणत्याही देशात जाऊ शकत होते, पण हिंदू दुसऱ्या देशात जाऊ शकत नव्हता. भारत त्यामुळे अलगाववादाचा शिकार झाला होता. आमचा देश श्रेष्ठ, आमचा धर्म श्रेष्ठ, आमचा राजा श्रेष्ठ, आम्ही श्रेष्ठ, अशा इगोमध्ये भारतीय लोक राहत होते. इतर काहीही इतके श्रेष्ठ नाही अशा प्रकारचा हिंदू समाज स्वतःला समजत असल्याने तो हळूहळू मागं पडत गेला. प्राचीन, समृद्ध, पण 11व्या शतकात पूर्ण गोंधळलेला समाज हा भारतीय समाज त्याला दिसला होता. बिचारा 11व्या 10व्या 11व्या शतकात आला ना असं लिहून गेला. कदाचित आधी आला असता मौर्याच्या गुप्ताच्या काळात तर चांगलं लिहून गेला असता आपल्या समाजाबद्दल. म्हणजे गोंधळलेल्या स्थितीत हा समाज दिसला. विज्ञान व खगोलशास्त्र मागं पडलेलं दिसलं. महिलांची स्थिती तर फार वाईट दिसली, त्याला बालविवाह दिसला,
एखाद्या महिलेचा पती मेल्यावर ती बाई तिच्याकडे 2च पर्याय होता, आयुष्यभर विधवा म्हणून जगणे किंवा सती म्हणून मरण पावणे. त्यापेक्षा ती बाई सती म्हणून मरणं पसंत करत होती. आणि विधवांना समाजात अतिशय निम्न दर्जा होता. शिष्टाचार आणि चालीरीतीबाबत त्यांनी लिहिलं. मग शिष्टाचार पाहून तर तो घाबरला होता, भारतीय शिष्टाचार पाहून अल्बर्नी. त्यानं असं म्हटलं की इथले लोक लांब नखं ठेवतात, मिशा खूप मोठ्या मोठ्या ठेवतात, म्हणजे याचं काहीच काम नाही, तरी पण हे लोक असे करतात. आणि मातीच्या प्लेटात जेवल्यानंतर त्या प्लेटा फेकून देतात, म्हणजे यांना कोणत्याही प्रकारची एटिकेट्स नाही असं म्हणतात. सुपारी आणि चुना खातात एकत्र आणि त्या पण दात मात्र घासत नाही, दात लाल लाल आहे या लोकांचे असं त्यांनी म्हटलं. पुरुष पगडी वापरतात, पॅन्ट वापरतात, स्त्रियासुद्धा सुती कपडे वापरून दागिने घालतात, कानातले सोन्याचे दागिनेसुद्धा वापरतात. सणांची माहिती यानं दिलेली आहे. मॅक्झिमम सण मुले आणि महिलाच साजरा करतात, कारण पुरुष वर्ग एक तर सैनिकामध्ये किंवा शेतात आहे. जसं की चैत्र, आता तो काश्मीर दिल्ली या परिसरात असल्यामुळे काश्मीरच्या सणाची माहिती लिहिली. गुरुपौर्णिमा ही माहिती लिहिलेली आहे. मित्र, तुम्हाला ही माहिती नक्की आवडत असेल. जर आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.